छत्रपती राजाराम साखर कारखान्याची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कसबा पावडा येथे संपन्न झाली। या सभेसाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधी आघाडीच्या सभासदांना प्रवेश न दिल्याचा आरोप विरोधकांच्या वतीने करण्यात आला आहे। सत्ताधाऱ्यांनी आम्हाला सभेत येऊ दिले नाही, त्यामुळे कारखान्याबाहेर समांतर सभा घेतली असल्याचं राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे अध्यक्ष व आमदार सतेज पाटील गटाचे नेते मोहन सालपे यांनी सांगितले। आज छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेच्या निमित्तानं राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने आम्ही सर्व सभासदांना घेऊन या ठिकाणी या सभेसाठी आलो। परंतु नेहमीप्रमाणे यांनी व्यासपीठाच्या समोर विरोधकांना बसण्याची वेगळी व्यवस्था किंवा वेगळा माईकची सोय कुठेही केलेली नव्हती। हे दरवर्षी गेली 7-8 वर्ष आम्ही सातत्याने या ठिकाणी येतोय, परंतु दरवर्षी अशा पद्धतीने हे विरोधकांची मुस्कटदाबी करायची म्हणून कोणतीही बसायची स्वतंत्र व्यवस्था असू दे, माईकची व्यवस्था असू दे करत नाहीत। आजच्या सभेला या ठिकाणी त्यामुळे आम्ही स्पीकरची गाडी घेऊन आलो, परंतु या स्पीकरच्या गाडीला याच ठिकाणी अडवल्यामुळे आम्ही याच ठिकाणी समांतर सभा घेतली। महत्वाचं म्हणजे 2-3 सभासदांच्या जिव्हाळ्याचे कारखान्याच्या हिताचे 2-3 विषय घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो। ते म्हणजे कारखान्यावर असणारा जो कर्जाचा बोजा जो आहे, तो कर्जाचा बोजा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय कारखान्याचे आहे। त्यांनी पुरवलेल्या आकडेवारीनुसार, त्यांनी अहवालात प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 170 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिन मध्ये हा कारखाना आता आहे। 170 कोटी रुपयाचं शॉर्ट मार्जिन असताना पुन्हा 150 कोटी रुपये सहज निर्मिती प्रकल्पासाठी खर्च करणार आहेत। त्यातले 125 कोटी रुपये कर्जावर घेणार आहेत विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून। हे जर झालं तर ते 294 कोटी रुपये कर्ज होतोय। आणि शिवाय आपल्या माध्यमातून आम्ही परवा ऐकले की एनसीडीसी कडून 176 कोटी कर्जाचा प्रस्ताव याने मंजूर करून घेतलेला आहे शासनाच्या हमीवर। हे जर झालं तर एकूण हा कारखाना 470 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिन मध्ये जाणार आहे। या एकूण 470 कोटी रुपयाच्या परतफेडीचं यांचं नियोजन काय? हे 470 कोटी रुपये तुम्ही खर्च केल्यानंतर तुमचं उत्पन्न किती वाढणार आहे, तुम्ही त्यातनं कर्जाचे व्याज किती भरणार आहे, कर्जाचे हप्ते किती भरणार आहे आणि सरतेशेवटी सभासदांना याचा काय फायदा देणार आहे, याची माहिती किंवा याचं स्पष्टीकरण त्यांनी या सभेत देणं अपेक्षित होतं। त्या दृष्टीनं परवा दिवशी पत्रकार परिषदेत सुद्धा आम्ही त्यांना आवाहन केलं होतं की हे तुम्ही करावं। कुठलाही प्रकल्प कारखान्यानं त्यांच्या प्रगतीसाठी करायला आमची कधीही कुणाची हरकत नाही, आमचा कुणाचाही विरोध नाही। कृपया आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व सभासदांच्या माहितीसाठी आम्ही हे सांगतो, हे आमच्या नावानेच बोंब मारली जाते, विरोध करतात, आमचा कधीही विरोध नाही। पण आपल्या खिशाचा सल्ला घेऊन आपण घर जरी बांधायचं असलं तरी सुद्धा आपल्याला पैसे किती आहेत, आपण कर्जावर किती घ्यायचे आणि त्या कर्जाचे हप्ते कसे जाणार याचा विचार करून आपण आपलं घर जरी 2 खोल्याचं बांधायचं असलं तरी आपण ते करतो। अशा पद्धतीने याने कुठेही न करता फक्त नुसतं कर्जाचा बोजा वाढवून या कारखान्यावर ठेवायचं काम, या कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढवायचं पाप या सत्ताधारी मंडळींनी केलंय। आणि म्हणून ते विचारासाठी, त्याचा खुलासा विचारासाठी, त्याचा जाब विचारासाठी आम्ही या ठिकाणी सर्व सभासदांच्या माध्यमातून आलो होतो। या ठिकाणी आमची अडवणूक केली गेली। दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय, वारसा हक्काचे जे सभासद करून घ्यायचे 3,500 ते 4,000 अजून मयत सभासद आहेत कारखान्याचे। एकूण 17,320 पैकी 3,500 ते 4,000 सभासद मयत आहेत। त्यांच्या वारसांना सभासद करून घ्या म्हणून गेली 5-6 वर्ष सातत्याने आम्ही मागणी करतोय। काय त्यांनी आता मागच्या महिन्यात संपर्क सभा काही ठिकाणी घेतल्या, त्यात त्यांनी सांगितलं की बंटी पाटील गटाच्या माणसांनी विरोध केला आणि त्यांनी तक्रार केली म्हणून आम्ही तुमचे सभासद करून घेत नाही। यांच्याकडे तसं काही नाही। आम्ही यांना खुलं चॅलेंज दिलं होतं की आमचा कुठे तक्रार असेल, आम्ही कुठे हरकत घेतली असेल तर आम्हाला दाखवा। तर यांच्याकडे काही नाही, फक्त नुसतं राजकारण करायचं त्या विषयाचं, एवढंच त्यांचं चाललंय। मग जर आम्ही तक्रार केली असेल आणि तुम्ही जर त्यामुळे थांबवलं असेल, मग गेल्या वर्षी तुमच्या गटाचे तुम्ही 300-350 सभासद कसे करून घेतले वारसा हक्कानं? मग त्याला तो नियम लागू होत नाही का? हा आमचा त्यांना सवाल आहे। त्यामुळे आमचं ओपन त्यांना चॅलेंज आहे की हे जे कारखान्याच्या वारसा हक्कानं सभासद करून न घेण्याचं पाप जे तुम्ही करताय ते पाप करायचं तुम्ही थांबवा। सर्वसामान्य स्वाभिमानी सभासदांना तुम्ही सभासद करून घ्या, तुम्ही कारखाना चांगला चालवा, आमची कुठं काय हरकत आहे। दुसरा विषय काय की मयत सभासदांची साखर गेल्या वर्षी निवडणूक झाली तोपर्यंत दिली जात होती। तुम्हाला निवडणूक होईपर्यंत चालते, त्यांच्या वारसांच्या संबंधातली मतं तुम्हाला मिळवायची म्हणून ते तुम्हाला चालतंय द्यायला, आणि निवडणूक झालेल्या कारखाना ताब्यात घेतल्याने बंद करून टाकले साखर। आणि ते नाही, ते आम्ही बंद केलंय, बोर्डाचं आमच्या धोरण आहे। त्यांनी काय नाही केलंय, त्यांचे शेअर्स तुमच्याकडे आहेत, त्यांच्या शेअरच्या रक्कम आहेत। उलट जे काय अपुरे शेअर्स होते ते त्यांनी नंतरच्या आलेल्या उसाय बिलात कापून घेतलेत त्यांच्या आधी। हे आहे का, हे सोन्याशिरले सभासद आहेत, 15-15
त्यामुळं असे काही सभासदांच्या अन्याय करणारी कामं या कारखाना प्रशासनाकडून सातत्याने केली जातात. त्याचबरोबर गेल्या वर्षी 1-2 वेळा आम्ही निवेदन देऊन गेलो की ऊसाच्या नोंदी विरोधी गटाच्या सभासदांच्या घेतल्या जात नाहीत. आपल्या माध्यमातून आम्ही त्यांच्या रजिस्टरचा उत्तरा एक दिला होता. आमच्या काही उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या नोंद रजिस्टरला विरोधक म्हणून लिहिलं होतं. हे असे अन्याय कार्य करतात. आम्ही 6 सप्टेंबरला ज्यावेळेला कारखान्यात चेअरमनला निवेदन द्यायला आलो त्यावेळी त्यांना विनंती केली होती की राजकारणाच्या वेळेला आपण राजकारण करूया, तुमचं आमचं राजकारण तुमच्या आमच्या लेवलवर करूया, सर्वसामान्य सभासदाला त्याची अडचण करू नका, त्याला त्रास देऊ नका. तर त्यांनी म्हटलं हे आम्ही काय करत नाही, असं होत नाही. त्यांनी ते सगळ्या प्रकार आहेत तेच केले. ऊसाच्या तोडण्या वेळेत दिल्या जात नाहीत हे आणि ह्या आधी इतर बाकी सगळ्या याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आज ताकदीने आलो होतो. आज आम्हाला घ्यायचा विषय झाला नाही आणि केला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी समांतर सभा घेऊन सर्व विषय नामंजूर केलेत आणि प्रशासनाचा निषेध केलाय.